आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। वैजापूर, पिंपळगाव व भालगाव येथील गोदावरी नदीपात्रातून शासकीय निवेदिका धारक यांच्याकडून अवैध व अतिरिक्त वाळू उपसा होत असल्याचा आरोप डाक पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी केला। भालगाव शेत शिवारात गट क्रमांक 1, 2, 3, 6, 7, 120 या गटातून शासकीय वाळू डेपोत वाळू साठवणूक करण्यास अधिकृत निविदा काढल्या आहेत। निवेदिका धारक यांच्याकडून शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचं दिसून येत आहे। 19 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णय परिपत्रकाचे व अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे। वाळू उत्खनन करतेवेळी वाळू गटात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व ते कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी निवेदिका धारक यांची असून प्रत्यक्ष मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। वैजापूर प्रतिनिधी रामकृष्ण भवर। पानकडे गेली गाडी जायची तिकट नंबर तरी इथं टेंडरची किती मीटर पर्यंत एक मीटरची परवानगी असताना प्रत्यक्षात बघा तुम्ही 12 ते 15 फूट उंची खोलीकरण केलं यांनी आणि JCBच्या साहाय्यानं मटेरियल उचललं आणि इथून तिथून ते जवळजवळ 1000 मीटर पासून त्यांनी अशा पद्धतीने गड्डे करीत JCBनं सरसगट उचलीत आले आणि इथं पुन्हा पाठीमागून केनीनं हावर करून आणि ती लेवल दाखवायचं कमी लेवल अशी दाखवायचा प्रयत्न करते। बरं, आपण तुमचं नाव सांगा सर। दीपक रोटे। काय करता? मी माझी सरपंच आता आई सरपंच आहे। तर आता इथनं समजा यांना किती 3700 काही ब्राचची रॉयल्टी होती समजा शासनाची, तर आता यांचं 3700च्या किती पट 4-5 पट येईल त्याच्यापेक्षा जास्त विचारलेले इथून वाळून नेली समजा। तुम्ही बघू शकता याची मोजमाप करू शकता। याच्या पहिले गावकऱ्यांनी विरोध केला नाही केला याच्यापूर्वी खूप वेळेस आम्ही पंचनामे करायला लावले, तलाठी आप्पाला बोलवलं, 2-3 गावचे समजा याचे तलाठी समजा तलाठी आप्पा तुमचा तो मिळेलच असेल का? नाही ते ऍडजस्ट झालेले आता यायचे ते पंचनामा करून जाते, पण त्याच्यानंतर कुठली काही ऍक्शन कोणी काही घेतली नाही। त्याच्यानंतर आम्ही 2 महिन्यापासून गावकरी सातत्यानं याचा पाठपुरावा करतो, आढावा होतो त्यांना का बाबा हे रस्ते समजा आता नवीन रस्ता झालाय 7 ब्राचचे, या 4 ब्राचची रॉयल्टी का गाडी एकदम मापावर घालते काटेवर, त्याच्यानंतर पुन्हा 3 ब्राच वरून माल टाकत्या आणि 7 वाटतो का याच्यामध्ये? आता सगळी यंत्रणा महसूलची सगळी प्रशासन यंत्रणा पूर्ण याच्यात गुंतलेली त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने 2023 साली 19 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र गौण खनिज विभागाने एक शासन निर्णय परिपत्रक काढलं होतं। त्या परिपत्रकामध्ये ते प्राधान्यक्रम देण्यात आला होता, तो घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आला होता की जे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थी असेल किंवा इतर मागास प्रवर्गातील असतील की यांना विनामूल्य वाळू देण्यात येते या वाळू डेपोतून। तर त्यापैकी ऐका ना, त्यापैकी तुमच्या गावातील जे घरकुल लाभार्थी डाक पिंपळगाव येथील त्यांना वाळू देण्यात आली का डेपोतून? एक खाडा नाही अजून ट्रिपच काय, पण पैसे देऊन सुद्धा वाळू देऊन नाही तसे तुम्ही फुकट देऊ राहिलं। शासनाचा नियम असताना तुम्हाला समजा घरकुलला वाळू देणार तुम्हाला बंधनधारक समजा द्यायला पाहिजे, तर ते तर नाहीच दिली। पण आम्ही त्यांना 1,500 रुपये ब्रश प्रमाणात तुम्ही पैसे घ्या म्हणलं आमच्याकडून, गाव घरकुल आमचे मंजूर आहे समजा, त्या घरकुलला वाळू द्या। आम्ही 1-2 महिन्यापासून त्याला सातत्याने त्यांच्या मागे फॉलोअप करतोय, पण ते काय आज त्यांना काल यादी पण दिली आम्ही जेवढे घरकुल आमची मंजूर आहे ती यादी दिली त्यांना, यामध्ये आमची एवढी यादी घरकुल मंजूर आहे तुम्ही आम्हाला वाळू द्या।
पण त्याच्यावर त्यांनी कुठलीच ऍक्शन नाही, आज टाकतो उद्या टाकतो, ते काय कुठल्या दिलीच नाही हा. तर वैजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तुम्ही याबाबत मागणी केली का? आम्हाला शासकीय डेपोतून वाळू स्वरूपात नाही, आम्ही तोंडी त्यांना स्वरूपात ते म्हणे आम्ही टाकून देऊ असं तसं अगोदर बोलले, पण तुम्हाला ते आश्वासित काही केलं होतं आश्वासन त्यांनी. दिलं त्यांनी आम्हाला, परंतु आम्ही टाकून देऊ. वाळू दिलेली आम्ही नाही. लेखी स्वरूपात नाही, पण तोंडी स्वरूपात आम्ही बोललेलो आहे. त्याचप्रमाणे घरकुल वाल्याला सुद्धा म्हणलं तुम्ही पैसे देऊन टाका. आता तरी पण त्यांनी काय आम्हाला आजपर्यंत कधी एक खडा वाळू टाकली नाही त्यांनी. त्यामध्ये एक नियम असा आहे, ज्या वेळेस तुमच्या गावामध्ये वाळू डेपो उभारणी करायची असते, जो निवेदिका धारक असतो त्याने ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेणं ही ग्रामसेवकाची जबाबदारी आहे आणि त्यामध्ये ग्रामस्थांचं मत जाणून घेणं ही देखील ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये ग्रामसेवक यांनी ग्रामसभा घेतली होती की या विषयावर? नाही, आम्ही ग्रामसभेचा ठराव घेतला आणि त्यात स्पष्ट सांगितलं की आमच्या गावात वाळू डेपो करू नका, कारण आमच्या परिसरातले रस्ते अनेक दिवसानंतर चांगले झाले, ते रस्ते खराब होतील, तेव्हा आमच्या गावात डेपो करू नये असं आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर या तिन्ही कार्यालयाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. जे निवेदिका आम्ही मीटिंग घेऊन सांगितलं होतं ना का आम्हाला हा डेपोच मान्य नव्हता ना ग्रामपंचायतला. जे निवेदिका धारक आहे त्यांना एक फिक्स रोड दिला जातो की ह्याच रोडनी त्यांची ती वाहतूक झाली पाहिजे. तसं शिरसगाव रस्ता दिलेला समजा म्हणते ते, त्यांची आता नागमठाण रस्त्यानं चालू आहे, पूर्ण रस्ते वापर करू राहिले, परिसरातील आणि पंचकृषीतील सगळे संपूर्ण रस्त्याचा ते वापर पूर्ण करतात. रस्त्याचा वापर करू राहिले, पूर्ण नवीन रस्ता पूर्ण खराब झाला, पूर्ण नुकसान करून टाकलं रस्त्याचं. वरून धमक्या अशा देते का समजा कोणी गाडी खाली दाबून टाकू गाडी खाली इथपर्यंत दाबून इथपर्यंत भाषा त्यांच्या करते. वापरले जाते. ड्रायव्हर पिलेले राहते. मग थोडक्यात त्यांच्याकडे गुंडांची टोळी हो, गुंडाची सक्रिय आहे टोळी असं म्हणण्यात काय हरकत हो, नाही. गुंडाची टोळी आहे त्यांची. ठीक आहे. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.